व्याख्यान नंबर 9 दारू आणि तरुणाई भविष्य धोक्यात. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र ननावरे. आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. दारूमुळे तरुण पिढी कशी अडकत आहे आणि भविष्यासमोर संकट उभं करत आहे. 1. तरुण दारूच्या आहारी का जातात? कुतूहल आणि नवा अनुभव घेण्याची ओढ, मित्रांचा दबाव, कॉलेजचं वातावरण, तणाव, आत्मविश्वासाचा अभाव, मानसिक रिक्तता, सोशल मीडिया, सिनेमा आणि सेलिब्रिटींचा प्रभाव. 2. मेंदूचा विकास आणि दारू. वयाच्या 25 वर्षापर्यंत मेंदू विकसित होत असतो. दारूमुळे स्मरणशक्ती कमी होते, निर्णय क्षमता बिघडते, भावना नियंत्रणात राहत नाही, व्यसनाचं प्रमाण वाढतं. 3. अभ्यास आणि करिअरवर परिणाम. लक्ष कमी, अभ्यासात रस नाही, परीक्षेत अपयश, गैरहजेरी, शिस्तभंग, नोकरी गमावण्याची शक्यता. 4. धोकादायक वातावरणात वाढ, नशेत वाहन चालवणं, झगडे, अपघात, पोलीस केस, अपघात किंवा मृत्यू, स्वतःला आणि इतरांना इजा, मानसिक आरोग्य आणि आत्महत्येची प्रवृत्ती, नैराश्य, एकटेपणा, चिंता, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अनेक तरुण दुःखित त्रास सहन करतात. 6. लवकर सुरुवात म्हणजे व्यसनाचा धोका जास्त. लहान वयात दारूपान सुरू केल्यास व्यसन लवकर घडते. अनेक व्यसनी सांगतात, मित्रांसोबत गंमत म्हणून सुरू केले. 7. तरुणांचं रक्षण उपाय काय? शाळा आणि महाविद्यालयात अवेअरनेस जनजागृती कार्यक्रम, आई वडिलांना संवाद साधणारी भूमिका, आई वडिलांची संवाद साधणारी, चांगले आदर्श, मदतीचे क्रमांक, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, व्यसनमुक्ती कार्यक्रम आणि मानसोपचार. शेवटी समारोपामध्ये तरुण पिढी म्हणजे फक्त भविष्य नाही, ती वर्तमानाच्या आधारशिला आहे. चला दारूपासून त्यांच्या शरीराला, मनाला आणि स्वप्नांना वाचूया. पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन, मदतीचा मार्ग कसा शोधावा. धन्यवाद.